आहे, इतिहासाची परंपरा आहे की आमच्या शिराळा मतदारसंघात 10 वर्षांनं परिवर्तन हे होतंच. त्यामुळे येत्या विधानसभेत सत्यजित देशमुखांचा भाजपमधला विजय हा निश्चित आणि निश्चित. स्वच्छ प्रतिमा उमेदवाराचा असा आहे की स्वच्छ प्रतिमा आहे. शेवटची संधी म्हणजे कसं आहे, ही निवडणूक ह्याच्या अगोदर असं कधी पब्लिकनं हातात निवडणूक घेतली नव्हती. काय काय जण म्हणतात गावागावामध्ये पैजा लागल्यात, आमच्या गावचं लीड जास्त का तुमच्या गावचं लीड जास्त. नवीन उमेद आहे, 27 वर्षाचा संघर्ष त्या माणसाचा सापावा. आज गावाच्या गावं अशी म्हणायला लागलेत की आम्ही सत्यजित देशमुख भाऊंनाच निवडून देणार. इथं गावागावामध्ये स्पर्धा लागली. शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ठाणापुडी या ठिकाणी आपण आलोय. आता इलेक्शन आहे ही सामान्य जनतेनं हातात घेतलेलं आहे. जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा मुकाबला होणार. एक जनसामान्य पत्र जाणारा एक नेता आहे. शिवाजीराव देशमुख साहेबांचे चिरंजीव यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. आणि इथे 100% महायुतीचा उमेदवार निवडून येणार यात काही शंका नाही. ही काळ्या दगडावरली पांढरी रेष. इथं पद नसताना जी विकासाची गंगा इथं उभा केल्या. सत्यजित देशमुख भाऊ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ठाणापुडी या ठिकाणी आपण आलोय. तर लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की इलेक्शनबद्दल त्यांचे काय मत आहे. नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय तुम्हाला सध्याची 32 शिराळा मतदारसंघात बघता इलेक्शन तर काय परिस्थिती आहे? सध्याचं इलेक्शन बघता असं वाटतंय की या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत, सन्माननीय सत्यजित देशमुख भाऊ, शिवाजीराव देशमुख साहेबांचे चिरंजीव यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. या ठिकाणी गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेच्या माध्यमातून सत्ता असेल, पण या ठिकाणचं वारं वेगळं आहे. आज देशमुख साहेबांची पुणे आणि भारतीय जनता पार्टीने विकास कामासाठी 2014 नंतरचा दिलेला निधी, याच्यामध्ये लोकांच्यामध्ये एवढा मोठा उठाव आहे सामान्य जनतेमध्ये. हा काय कुठल्या नेत्यांनी कुठल्या ह्यांनी केलेला उठाव नाही, हा लोकांनी केलेला उठाव आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत सत्यजित देशमुखांचा भाजपमधला विजय हा निश्चित आणि निश्चित आहे. काय वाटते काका तुम्हाला काय परिस्थिती आहे 32 शिराळा? काय आमच्या 32 शिराळा विधानसभा मतदारसंघात आमच्यासारखा सामान्य माणसं पक्ष बघत नाहीत, व्यक्ती बघतात. आत्ताच्या ह्या परिस्थितीत सत्यजित देशमुख भाऊ यांचा विजय हा निश्चित आहे. कारण लोकांना परिवर्तन हवं आहे. इतिहासाची परंपरा आहे की आमच्या शिराळा मतदारसंघात 10 वर्षांनं परिवर्तन हे होतंच. आणि त्यात आता योग्य उमेदवार म्हणलं तर सत्यजित देशमुख भाऊ ह्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत तळागाळात पोहोचणारा तो माणूस आहे. म्हणून जनता त्याने आमच्या ह्या मतदारसंघाचा आजपर्यंत पक्ष कोणीही बघत नाहीत. 95-99 ह्या निवडणुका ज्या झाल्या त्यावेळी शिवाजीराव नाईक साहेब त्या तत्कालीन आमदार मंत्री होते. ते प्रत्येक वेळेला वेगळ्या चिन्हावर उभा राहिले, तरीसुद्धा त्या व्यक्तीला मतदारसंघानं भरघोस मतांनी निवडून दिलं. आता ते राष्ट्रवादीत गेले तो त्यांचा प्रश्न झाला. पण आता या परिस्थिती या वातावरणात सत्यजित देशमुख भाऊ यांचं वारं आहे आणि त्यांचा विजय निश्चित मानला जातो. काय वाटते तुम्हाला काय परिस्थिती दिसते? काय नाही, जनसामान्य पत्र जाणारा एक नेता आहे सत्यजित देशमुख भाऊ. आणि जरा एक नवीन उमेद आहे, 27 वर्षाचा संघर्ष त्या माणसाचा सापावा. एक नवीन नाव मतदारसंघाला मिळावं एवढीच अपेक्षा आहे. मग आता सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी सुद्धा 5 वर्ष विकास केला आहे. हा विकास केला आहे असा आहे ना, विकास आहेत पण लोकांच्या पतून जनसंपर्क ठेवणे, लोकांच्या लहान सहान गोष्टी विचारपूस करणे किंवा ह्या गोष्टी थोडंसं विपर्यास झाला आहे त्यांचा. याचं नुकसान होईल वाटते त्यांना. हां 100% नुकसान होणार. लाडक्या बहिणीसारखी योजना आलेली आहे, याचा काय फायदा होईल का? त्याचा फायदा नक्की होणार. कसा होणार? कारण महिलांना कधी सर्वसामान्य महिलांना कधी 1,500 रुपये बघितलेले नसतात. बरोबर. ते डायरेक्ट त्यांच्या खात्यावर येऊ लागलेत. त्यामुळे लाडक्या बहिणी त्या मतदान करणारच. त्याचा फायदा सरकारला नक्की होणार. राज्यात कुठलं सरकार येईल? आयएस महायुती सरकार येणार. आयएस येणार. हो. मग काय वाटतं सरकार जर आलं पुन्हा तर योजनेमध्ये काय वाढ होईल? योजना ही चालूच राहील. चालूच राहील कारण त्यांनी तरतूदच केलेली आहे. आता 1500ची योजना 2100 रुपये करण्याच्या मार्गावर आहे ते निवडून आल्यावर. ते आता नंतर ते सरकार ठरवणार चालेल का, म्हणजे वाढवायची की काय करायची ती. हाही चालू राहील. राहील चालू राहील. राज्यात जर महायुती सरकार पुन्हा निवडून आलं तर
काय वाटते तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री कोण असावा? काही एकनाथ शिंदे साहेबच होतील. एकनाथ शिंदे. तुम्हाला काय वाटते कोण असावे? देवेंद्र फडणवीस काय वाटतं? हाय ॲक्टिव्ह आहेत, कामाचे आहेत, धाडाडीचं नेतृत्व आहे, हां. लोकांच्या तळागाळात पोचण्याची क्षमता आहे त्यांची, त्या- अभ्यासू आहे. हां. तुम्हाला काय वाटतं आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा? मुख्यमंत्री पदाचा चेहरा असा नाही तर महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून 2 नावं आहेत आता म्हणजे मेरिटनुसार. तर एक तर देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे साहेब ह्या दोघांपैकी एक होती. कोणी चालेल. कोणीही चालेल आणि दोघेही लोकहिताची कामं करणारे आहेत. अजितदादासुद्धा चालतील पण महायुतीचं सरकार आल्यानंतर हे वरिष्ठ नेते जे आहेत ते त्यांनी ठरवायचं आहे मुख्यमंत्री कोणते. तर आम्ही बोलून ते होणार नाही ना. पण एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महायुतीचा चेहरा ठसवण्यात जनमानसात खूप मोठं ह्या 2.5 वर्षात काम केलं आहे. खूप आणि खूप मोठं. एकाचं वर्णन सांगायचं म्हटलं तर तासभर जाईल एवढं मोठं त्यांनी का. आणि त्यांना ह्या दोघांची साथ आहे, फडणवीस साहेब, अजितदादा. त्यामुळं ह्या तिघापैकी कोणी असेल चालेल. चालेल. हा महायुतीचा चेहरा असेल. ते योजना चालू होती महिलांसाठी ते सुद्धा त्यांनी बंद केली सरकार आल्यानंतर. मग तुम्ही कसं आहे लाभाडाचा ही करताय ना, आणतायसा इलेक्शन पुरतं. तुम्ही जर लोकांना आमिषण दाखवत असतील तर लोक त्या याला आमिषाला बळी पडणार नाहीत. मग आता ज्या पद्धतीने 1,500 2100 रुपये होणार आहेत तिजोरी खाली होणार आहे. तिजोरी काय खाली होणार? त्यांनी तरतूद केली असेल ना सरकारनं येणाऱ्या. आता हे 3,000 रुपये द्यायला तयार आहेत, मग ह्यांना 2100 आहेत का? मग हे 3,000 कुठले देणार? तिजोरीत नाही देणार ना. मग 2100 रुपये देणार ते तिजोरीतले देणार. ते तिजोरी काही भार येऊ शकत नाही का सरकारवर? मला सांगा, यांची 7वा आयोग ही वाढतंय, तुमचं आयोग वाढतात, तुमचं पेन्शन वगैरे आहे, तुम्हाला भत्ता, मोबाईल भत्ता वगैरे आमदारांना तुम्ही देताय, त्याच्यावर तुम्ही निर्बंध लावा ना. तुम्ही घेऊ नका ते पैसे, तुम्ही जनतेला द्या. PM किसानचं वगैरे असतील ते तुम्ही जनतेपासून द्या, सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून मिळालं पाहिजे. तुम्ही काय करताय? स्वतःच्या तिजोरी भरताय आणि नंतर मग तुम्ही जनतेपासून जनतेला द्यायला लागलं, तुमच्या पोटात दुखते. मग काय इथून मागं 70 वर्ष तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही का केलं नाही सा? किती बऱ्याच अशा गोष्टी आहेत की तुम्ही त्या काळात करू शकला नाही सा. मग आता हे सरकार 10 वर्षापासून रस्ते असतील, बाकीचे जी कामं करताय त्याला तुम्ही का विरोध करताय सा? म्हणजे तुम्ही पैशाच्या जोरा वगैरे राजकारण करता असाल तर हे चुकीचं आहे. कारण सर्वसामान्य जनतेने जे हातात घेतले निवडणूक हे सत्तूभाऊंना आमदार करण्यासाठीच घेतलेलं आहे. आणि जे बेमटापासून जी ओढ लागते ना सत्तूभाऊ म्हणून, ते लोकांच्या पूर्णपणे ह्याच्यात आहे, मनात असल्याशिवाय लोक तुम्हाला आता जेवढं दिसतो ना हे सत्तूभाऊंसाठी गोळा झालेले आहेत. आज तागायत आमच्या गावामध्ये एवढी लोक कधी जमा झाली नाहीत, पण सत्तूभाऊंसाठी ही जमा झाली लोक बऱ्यापैकी. काय वाटतं या सरकारनं चालू ठेवलेली किती किसान असतील? आमच्या ठाणापड्यामधनं आम्ही 100% लीड देणार आहे भाऊशने. काय वाटते तुम्हाला 32 शिराळा मतदारसंघात? 32 शिराळामधलं वातावरण चांगलं आहे आणि वाळव्यातलं पण वातावरण चांगलं आहे. त्यामुळं कसलीही अडचण येणार नाही भाऊशने, कसलीही अडचण. साधारण किती लीड नाही येतील वाटते भाऊ? 50,000 ते 60,000 लीड नाही येणार. एवढ्या लीड नाही येतील. तुम्हाला काय वाटतं किती लीड नाही येतील? 50-60,000 यांनी सांगितलं त्याप्रमाणे सहज येणार. दुसरी गोष्ट म्हणजे PM किसान योजना असेल, इतर कुठल्या ज्या सुविधा असतील त्या पूर्ण चालू ठेवलेल्या आहेत, बंद कुठलीही झालेली नाही. त्यामुळे जी म्हणते ती विरोधक म्हणजे हे बंद करतील वगैरे सरकार जर हे आलं तर काय नाही, उलट त्यात सुधारणा होणार. बऱ्याच सुविधा निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांचा एकदम विश्वास बसलेला आहे या महायुती सरकारवर. 15 वर्ष झाले ते आमदार आहेत. आमच्या गावात सुद्धा त्याने भेट म्हणून काही दिली नाही कधी आणि संपर्क अजिबात नाही आणि कामं तर नाहीतच नाही. फक्त आता इलेक्शन आलं की तेवढ्यापुरतं याचं 4 पैसे द्यायचं आणि मतं गोळा करून घेऊन जायचं आणि पुन्हा मागं भुईसपाट. काय म्हणते त्यांचं म्हणणं काय? 10 वर्षात आता चालू आमदारांनी विधान भवनात किती प्रश्न शिराळा मतदारसंघासाठी मांडलेत हे आम्हाला सांगावे. आता आज रोजी आमच्या रानात बिबट्याचा भ्या आहे आम्हाला. एकही बिबट्या गेलेला नाही, काही नाही. किती वेळा तेव्हा प्रश्न आम्ही उठवला, अजिबात बिबट्या गेलेला नाही, काय नाही. आम्ही रात्रीचं पाणी जायला बंद केलेत. म्हणजे तुम्हाला जनावरांचा त्रास होतोय व त्यापासून जीवित वन्यजीवनापासून आम्हाला त्रास होतोय. त्यासाठी काय विद्यमान आमदारांनी अजिबात काही प्रयत्न केले नाहीत, काही नाही. तुम्ही प्रश्न मांडला नसाल? मांडलाय की त्यांच्याबद्दल सगळं मांडले. सुद्धा पत्र दिल्यात, बऱ्याच वेळा कळवले, आमच्या ग्रामपंचायतनं कळवले, आम्ही ग्रामस्थांना कळवलंय. आता आज रोजी तरी पण आता आमच्या 2 गायी, एक कालवड आणि एक कुत्रं कोल्यानं ही केलं, कोलं पिसाळायला कोल्यानं त्या मेल्या गायी. काय बऱ्यापैकीच जनतेचा रोष का दिसतोय असं वाटतंय? रोष म्हणजे अक्षरशः आता गेली 10 वर्ष झालं शिराळा वाळवा तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीनं आज कुठलीही बाबांनो लोकांच्या परत सुखसुविधा असू द्यात किंवा कुठल्या अडचणी असू द्यात, कुठलं चांगल्या पद्धतीचं कुठलं बाबांनो एखाद्या गोरगरिबाच्या अडचणी असू द्या तिथंपर्यंत ते पोहोचलेच नाही. त्यांनी गाडीची काच सुद्धा कधी खाली केली नाही.
आत्तापर्यंत पूर परिस्थिती झाली, कोविड काळ झाला, त्यावेळी आमच्या सत्यजित देशमुख भाऊनी अक्षरशः अहोरात्र करून चांगल्या पद्धतीनं एकमेव लोकांना चांगल्या पद्धतीनं एक मार्गदर्शन, सुखसुविधा किंवा पूर परिस्थिती आली त्या पूर परिस्थितीचा पूर्ण पाठपुरावा करून वर अधिकाऱ्यापर्यंत त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून चांगल्या पद्धतीनं सुखसुविधा देण्याचा प्रयत्न केला. काय वाटते परिस्थिती काय आहे सध्या? परिस्थिती चांगलीच आहे, परंतु पाटबंधारे खात्यात मी सर्व्हिसला होतो मंजूरला चांदोलीला, पण सेवानिवृत्त झालो आहे आम्ही. परंतु आता बरं का वाकोडे बुद्रुक योजना ते देशमुख साहेबांचीच आहे, म्हणजे त्यांच्या वडिलांची, परंतु त्यांचं श्रेय आता त्यांना मिळणार आहे. म्हणजे 35,000चं लेट ठेवून बरं का ही सीट 100% लागणार होय येणार. हो सांगा काय वाटते सध्या परिस्थिती बघता वाळवा तालुक्यातील 48 गावं आणि 32 शिराळ्यातील गावं काय दिसतंय एकंदरीत कल? सध्या वातावरण फिरलेलं आहे. बरं. मुळात विषय असा आहे, 48 गावाचा विषय जर घेतला तर सम्राट माडकांच्यामुळं सत्यजित देशमुखांची ताकद वाढलेली आहे. बरं. आणि शिराळा तालुक्यातून कैलासवासी शिवाजीराव देशमुखांच्यावर प्रेम करणारी लोक भरपूर असल्यामुळं तिकडून सुद्धा वाढून येणार आहे सीट. त्यामुळं परिवर्तन हे 100% अटळ आहे. सीट वाढून येणार, तुम्ही 2-3 नावं सांगितली, ठीक आहे, पण कारण काय वाढून यायचं? स्वच्छ प्रतिमा उमेदवाराचा असा आहे की स्वच्छ प्रतिमा आहे. बरं. त्याचा काय दारूचा व्यवसाय नाही, बरं. त्याचा काय कारखाना नाही, म्हणजे असं किंवा ऊसाचं कुठं काय टनेज मारणे किंवा असले प्रकार काही नाहीत. स्वच्छ प्रतिमा आहे. मग आता सध्याच्या विद्यमान आमदारांनी पण कामं केले असं जनतेनं चर्चा चालू आहे, केलेली आहेत. बरोबर आहे की केली असतील की. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? एक तुम्ही सत्यजित देशमुख यांचं नाव घेतलं की ते निवडून येतील म्हणून, काय वाटते तुम्हाला एकंदरीत विद्यमान आमदारांच्या कामाबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? काय कामं आता कोणी केलेत, ह्यांच्यापेक्षा विद्यमान आमदारांच्यापेक्षा इथून मागे सुद्धा कामं भरपूर झालेली आहेत की. बरं. हां. पण त्यांनीच कामं केलेलं प्रत्येक वेळा काय सांगायचं. बरोबर. काय वाटते काका तुम्हाला परिस्थिती काय आहे? परिस्थिती सत्तूभाऊंचीच आहे आता, आणि तिने कामं केल्यात पण लोकांना दिसत नाहीत, ते आता मतदारातून धावतील. बरं. असा विषय आहे. काय वाटते तुम्हाला? काय एकतर सत्तूभाऊंच्या प्रतिमा स्वच्छ, परत दुसरी गोष्ट आता आपले जे सरकार आहे ते भाजपचं आहे वरती. बरं. आणि जो निधी येतो तो हा त्यांच्या हातामार्फत येतो. हा निधी काय ज्यांनी कामं केलीत किंवा जो निधीवरनं येतो किंवा निधीवरनं आलेला आहे तो काय जो आहे तो सगळा भाजपतर्फे झालेला आहे. त्यामुळं जरी कामं झाली किंवा काय झाले तरी हा निधीवरून त्यांच्यामुळे आल्यामुळे हिनी कामं खाली गेलेली आहेत. मग आता सध्याची परिस्थिती बघता दोन्ही उमेदवार तगडे दिसतात. हो आहेत की, दोन्ही पण तगडे आहेतच, पण तरीसुद्धा त्यातनं जास्तीत जास्त सम्राट बाबांच्यामुळं फार मोठी ताकद लागलेली आहे. त्यामुळं 100% हा निकाल हा सत्तूभाऊंच्या पाठीमागं असणार आहे. काय वाटते सध्याची परिस्थिती बघता महायुती सरकार राज्यात पुन्हा निवडून येईल काय? नक्की येणार, नक्की येणार, बहुमताने येणार. आणि कारण सगळी युवा पिढी ही महायुती बाजूने आहे, कारण तिने आतापर्यंत बरेच रोजगार निर्माण केले युवकांच्यासाठी. देशाच्या ह्याच्यात अर्थव्यवस्था वाढवण्यात मोदी साहेबांचं योगदान आहे. त्याचा फायदा इथं स्थानिक इथं होत आहे, आणि जो केंद्रातून जो रुपया सुटेल तो थेट शेतकऱ्यापत्र येतोय. आधीमध्ये कोणी सुद्धा त्याचा गैरवापर करू शकत नाही, हे महत्त्वाचं आहे. 32 शिराळा मतदारसंघात काय दिसते परिस्थिती? एकंदरीत परिस्थिती सगळी म्हणजे जे दिसते ती भाऊंच्या बाजूने, सत्यजित भाऊंच्या बाजूने आहे. बरं. आणि इथे 100% महायुतीचा उमेदवार निवडून येणार ह्यात काही शंका नाही. ही काळ्या दगडावरली पांढरी रेषा. कारण काय? सत्यजित देशमुख भाऊंनी असून देत किंवा महायुती सरकारनं असून दे, ह्या सगळ्यांनी सम्राट बाबांनी असून दे, इथं पद नसताना जी विकासाची गंगा इथं उभा केल्या, पक्षाच्या माध्यमातून असून दे किंवा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून असून दे, विविध विकास कामं जे चालू आहेत. आता वाकोडे बुद्रुक योजनेचं काम जे बंदिस्त पाईपलाईनचं काम आहे ते काम असून दे, ही अशी म्हणजे कोणतं आलं तर त्यांच्या कामाचा आवाका म्हणजे भरपूर वाढणार आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनतेने एक उठाव केला. आता आज गावाच्या गावं अशी म्हणायला लागलेत की आम्ही सत्यजित देशमुख भाऊंनाच निवडून देणार. इथं गावागावामध्ये स्पर्धा लागल्या, काय काय जण म्हणतात गावागावामध्ये पैजा लागल्यात, आमच्या गावचं लीड जास्त का तुमच्या गावचं लीड जास्त,
असं इतकं वातावरण इथं चांगलं स्थितीची भावना. आता वातावरण चांगलं आहे असं म्हणताय, पण वातावरण चांगल्याबरोबर बेरोजगारीचा पण विषय निर्माण होतोय. बेरोजगारी तुम्ही एक आता बऱ्याच आपले विरोधक आहेत जे विकास आघाडीवाले आहेत, त्यांनी रोज उठून बेरोजगारीविषयी बोलतात. पण त्यांनी जो गेल्या 10 वर्षातला तुम्ही प्रॉव्हिडंट फंडाचा एक डाटा मागवा, त्याच्यात किती वाढ झाला हे बघा, किती नोकऱ्या लोकांना मिळाल्यात बघा. आणि नुसतंच असं बेरोजगारी बोलून चालणार नाही. आज ह्या जे महाविकास आघाडीवर टीका करत्या, ह्यांच्या ज्या संस्था आहेत, कारखाने आहेत, ह्यांच्यात ह्या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांची काय अवस्था आहे, काय हाल आहे हे आपण ते पण जाणून घ्यायला पाहिजे. कारण जिथं एक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक सर्वसाधारण लेबर रोजंदारी बेसवर काम करतो, त्याला हे महिन्याला 6,000 रुपये देतात. कुठल्याही प्रकारचं त्याला बोनस नाही, रजा नाहीत, त्याच्यानंतर त्याला प्रायव्हेट फंड नाही. म्हणजे अशी सगळी पिळवणूक आहे. आणि ही पिळवणूक करतात आणि दुसऱ्याला नावं ठेवायचे, असा ह्यांचा एक धंदा चालू आहे. आणि दादानं खोटं बोलायचं, बाकी काय करायचं नाही. जिथं जाईल तिथं खोटं बोलायचं, खोटं बोल पण रिटून बोल, असं यांचा सगळा धंदा चालू आहे. मग आता महाराष्ट्रात महायुती सरकारनं लाडकी बहिणीसारखी योजना काढल्या. बरोबर. काही लोकांचं जनतेतलं म्हणणं आहे की ती फसवी योजना आहे. फसवी योजना कशी म्हणायची सांगा. आता 5 हप्ते जर आपल्याला सरकार देत असलं, आज 10 वर्षाचा कालखंड बघा तुम्ही ह्या सरकारचा, महायुती सरकारचा, केंद्रातले असून दे राज्यातले असून दे, एक योजना कुठलं तर चालू केली आणि ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेली नाही. असं कुठलं म्हणजे योजना आहे का? हे सरकार योजना नुसतं देऊन कागदोपत्री घोडे नाचवून असले काय करत नाही. ती योजना ज्यावेळी सुरू करते त्याचा पाठपुरावा करून लोकांपर्यंत पोचल्या का नाही बघायसाठी सुद्धा या म्हणजे सरकारचं काम चालू असते, पाठपुरावा. आज योजनादूत म्हणून आपली बरीच पदं आपल्याला सरकारनं भरल्यात. जवळजवळ 55,000 काहीतरी महाराष्ट्रातली पदं भरल्यात. ह्यांना फक्त एकच काम आहे की त्यांनी योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचल्या का नाही बघायचं. इतकं म्हणजे स्वच्छ कारभार आणि चांगलं नियोजन ह्या सरकारचं आहे. मग ह्या सरकारला का निवडून देऊ नये, हा असा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेला आहे. काका काय वाटते तुम्हाला, राज्यात महायुती सरकार पुन्हा निवडून येईल काय? येणारच 100%. काय कारण वाटते निवडून येण्यासारखं? कुठली कामं केली नाही सांगा की तुम्ही. आपणाने कुठलं म्हणते ते रस्ता बघा, नाही पुलं कुठलं काय असेल ते विमानतळ बघा. देशात पण केली ती, महाराष्ट्रात पण तसं का पद्धती कामं चालू आहेत का ना. आपल्या देशात म्हणायचं की काय केलंच नाही. परदेशात कुणाचं नाव होतं का मोदीशिवाय? आता काय झालं, जगात नाव कसं निघतं मोदींचं. मग हे आता आजपात्र कोणी केलं नाही. नावं ठेवायशिवाय काय म्हणाय, संविधान बदलणार आहेत. आजपत्र कोणी बदलले, हिने काय बदलले, कागद केलेला फाडला. राहुल गांधीने फाडला का नाही संसदेत, कागद फाडला आणि म्हणायचं की काय आहे संसद हे बदलणार आहे कायदा, आणि हिनेच बदलला आणि दुसऱ्यांनी काय सांगतात. बरोबर. काय वाटते तुम्हाला की 32 शिराळा मतदारसंघात वार कोणाला दिसते? सत्यजित देशमुख भाऊ. आणि ही आता इलेक्शन आहे, ही सामान्य जनतेनं हातात घेतलेलं आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा मुकाबला होणार. कोण निवडून येईल वाटते तुम्हाला? सत्यजित देशमुख भाऊ. 32 शिराळा मतदारसंघात आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली, तर काय वाटतं एकंदरीत परिस्थिती कुणाकडे कौल दिसतोय जनतेचा? आमचा भाजपकडे आहे जास्त. भाजपकडं? काय वाटते भाजप सरकार? सरकार चांगलं आहे, ते त्यांनी मदत केली भयंकर. हां, काय काय मदत केली वाटते? सगळी धान्य धुण्यासकट केली. पण योजना ज्या दिलेल्या सरकार योजना काय दिल्या त्या घेतल्या तिने दिलेच की. त्याचा फायदा होईल का सरकारला? आता काय सरकारचा फायदा होतोय का नाही होतोय. आम्ही अशिक्षित माणसं, माझं वय आता जास्त आहे, 90. अशिक्षित असलं तरी अनुभव आहे तुम्ही. हां, अनुभव आहे की 90 वर्ष जवळजवळ माझं वय आहे. त्यामुळे इतकं काय मला तुम्ही विचारलं बद्दल स्मरणशक्ती किती राहत नाही असं सांगितलं. आता सरकारनं 85च्या वरती घरातून मतदान करण्याची सोय सुद्धा केलेली आहे. केलेले चालतंय की मग काय, जेणेकरून वयस्कर लोकांना तिथपर्यंत यायची पण आवश्यकता नाही चालतंय, मग चालतंय. सरकार चांगलं आहे. 89 माझं वय आता, माझ्या वयाच्या गावात कोण नाही. मग आता सरकारनं 75 वयाच्या वरती लोकांना ST मोफत केले. होय, आता ST मोफतच आहे मला. फायदा आहे तुम्हाला त्याचा? हो, आहे. सध्याची परिस्थिती बघता महायुती सरकारनं ज्या योजना काढलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना असेल, गॅस कनेक्शन 3 मोफत असतील, ST मध्ये 50% सवलत असेल, राशन असेल,
तर काय म्हणणं आहे, योजना चांगल्या आहेत का फसव्या आहेत म्हणायचं? फसव्या म्हणता येत नाही. बर. फसव्या म्हणता येत नाही म्हणजे का हां. की लाडकी बहीण योजना, एस टी पास किंवा तुमचा गॅस सिलेंडर ह्या फसव्या म्हणता येत नाही. आता लोकांना पैसे यायला सुरुवात झाली ती. बरोबर. त्यामुळे फसवी आपण कसं ठरवायचं, हां. कशावरून ठरवायचं, बरोबर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हां. त्यामुळं आम्ही फसवी योजना म्हणू शकत नाही. भविष्यात काय होईल तो भाग वेगळा. बरं. पण आत्ता आम्ही फसवी म्हणू शकत नाही. आम्हाला पैसे मिळतात, बरोबर, किंवा धान्य मिळतंय, बरोबर, खात्यात पैसे मिळतात, पंतप्रधानाचं तर मिळतात, तर राज्य सरकारचं मिळतात, केंद्र सरकारचं मिळतात. बरोबर. मग हे फसवे कसे म्हणायचे? बरोबर. आता विरोधक काय म्हणतात काय नाही हे आपण विचारात घेण्याची काही गरज नाही. पण आपण फसवी म्हणू शकत नाही. योजना ज्या दिलेल्या आहेत त्या योजनेचा जे उमेदवार उभे आहेत त्यांना काय फायदा होईल का, किंवा राज्यात महायुतीला फायदा होईल का? राज्यापेक्षा मी शिराळा मतदारसंघाचं सांगतो. सध्याचे आमदार आहे त्यांनी साधा आमच्या गावात 5-5 वेळ नारळ फोडले. बरं. किंवा चिकुर्डे करंजवडे रस्त्याचे 5-5 वेळ नारळ फोडले, पण अजून रस्ते झालेले नाहीत. किंवा जे सार्वजनिक ग्रामपंचायती कामं आहे ती काय आहे ती खोल्या बांधणे ही करणं 4-4, 5-5 वेळ नारळ फोडले, पण अजून त्याचं काम कुठंही काही अस्तित्वात नाही. मग हे फसव म्हणायचं का काय म्हणायचं? बरोबर. आणि तिन्हीच उलट प्रचार करायचं म्हणजे हे काय समजायचं, जनतेनं काय समजायचं? पण आता तिने सांगितले की आम्ही 4,000 देऊ लाडक्या बहिणीला निवडून आल्यावर. तो भाग वेगळा आहे. ते नंतर ती काय असेल. त्याबरोबर महायुती सरकारनं पण सांगितलं की आम्ही 1500 ते 2100 रुपये करू. हो, ती काय स्पर्धा आहे. बरोबर. त्याबद्दल पुढलं आपण काय सांगू शकत नाही. पण आत्ता आपणाला मिळतंय ते वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. मग काय कुणाचं वारं दिसतंय सध्या? वारं सत्तूभाऊच आहे शिराळा मतदारसंघात. काय वाटतं किती लीडनं निवडून येऊ शकतात? साधारण 10 ते 15 हजारानं लीड नाही. 10 ते 15 हजार. 10 ते 15 हजारानं. मग निवडून आल्यानंतर सत्यजित देशमुखांकडनं काय अपेक्षा आहेत तुमची, तुमच्या गावासाठी, तालुक्यासाठी, विकासासाठी? सत्यजित देशमुख यांच्याकडं अपेक्षा काय, गावासाठी निधी द्यावा, त्यांच्या माध्यमातून कामं व्हावीत, एवढीच अपेक्षा आहे. बरोबर. किंवा कार्यकर्ता कोणीही असला गेला तर त्यांनी सध्याचे आमदार आहेत त्यांच्यावानी हिने ते काय करतात की हिची शिफारस आण, तिची शिफारस आण, मग तू ये माझ्याकडं. तसं भावनी पण करू नये भविष्यात, एवढीच अपेक्षा आहे. दुसरं काय. 32 शिराळा मतदारसंघात सध्याची परिस्थिती बघता 2 उमेदवार तगडे आहेत. तर काय दिसते चित्र एकंदरीत? कसं आहे, आम्ही बोलायल्यानंतर आम्ही आमची बाजू सांगणार, ते बोलायला यांची बाजू सांगणार, तुम्ही बोलायल्यानंतर तुमची बाजू सांगणार. पण आजच्या परिस्थितीत असं आहे की जे जुने लोक होते स्वतः साहेबांना मानणारे, अशा बऱ्याच लोकांनी आजची निवडणूक थोडी आम्हाला वाटते हातात घेतली आहे. त्यामुळं आम्हाला सत्यजित भाऊंच्यासाठी त्रास होईल असं आमच्या स्वप्नात सुद्धा वाटत नाही आता. कारण सामान्य माणूस म्हणजे आणि अगदी वयस्कर माणूस ज्याचं वय 80च्या पुढचं आहे, अशा लोकांची मानसिक भावना अशी झाली आहे की हीच शेवटची संधी आहे आमची. साहेबांचे जे उपकार झाले ते कधी कुणाला फेडता आलेले नाहीत. आणि त्यामुळं म्हणजे लोक पब्लिक जन्म जे भाऊंच्या पाठीशी आत्ता वर राहिले त्याला तोडच नाही. शेवटची संधी आहे असं जे तुम्ही म्हटला. शेवटची संधी म्हणजे कसं नाही, शेवटची संधी म्हणजे कसं आहे, ही निवडणूक ह्याच्या अगोदर असं कधी पब्लिकनं हातात निवडणूक घेतली नव्हती. बरोबर. म्हणून संधी शेवटी म्हणतो. म्हणजे लोकांची भावना तितकी उतरून राहिली की त्याला आम्ही किती भेटलो म्हणजे तो आता मी हे नाही माहीत आहे. म्हणजे आम्ही जास्त दीर्घकाळ आम्ही साहेबांजवळ होतो आणि आमचे 2-3 मित्रांना आम्ही आता गेल्या 5-6 दिवसात फिरतोय. तर फिरत असताना एखाद्या माणसाच्या आता हे भावासांना आमचे काय त्यांच्या हे वयस्कर आमच्यापेक्षा वयांदर जास्त आहे, त्यांच्यापर्यंत पोचलं की पडलं तर काही गरज नाही, आम्ही तुमच्यावरलाच आहे. अहो जीवनात साहेबांनी जे दिलं आहे ते कोणीच दिलेलं नाही. आणि ही संधी आहे सत्यजितचं पांग फेडायचं आमची. तुम्ही काय सांगायचं करत नाही, आम्ही ओळख तुम्ही आलाय का आम्हाला लक्षात येतं तुम्ही असं म्हणणं. साहेबांची वारसा काय सोडत नाही. बरोबर.
म्हणजे साहेबांनी केलेल्या कामाचा आता भावना परत फेडावा म्हणू शकतो. हो पब्लिकच्या डोक्यात आहेत हीच एक संदेश आहे की साहेबांचे सगळे पांग फेडायचे. मग आता सत्यजित देशमुख हे त्या पद्धतीनं उतरतील का दिसतंय का? उत्तर निश्चित उतरले म्हणजे आता आहेत त्याच पद्धती आहेत त्या पद्धतीवरच आहे. कसं आहे मी तुम्हाला मग सांगितलं की 1, 2 आणि 3 तिघं जण बसलं तिघं भिन्न मतं सांगणार ज्याच्या डोक्यात जे असेल तो सांगणार. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं आमचं तुला राहतं नाही. बरोबर आहे. हां, प्रत्येकाची मतं वेगळी वेगळे हो आम्ही आता म्हणजे मी ह्या इतर यंत्रणेत कधी फिरलेलो नाही. परंतु भाऊने समोर दिसल्या एक सांगितले की दादा म्हटले मी सकाळीपासून तुमच्या दोघांची वाट बघतोय. तर मला म्हटलं तात्या निरोप किती वाजता सांगितलं बघा. निरोप सांगितलं म्हटलं किती वाजता येत आहे का गाडी इथनं पाठवून देऊ. तर नाही मी माझ्या गाडी आल्या आम्ही तिथे गेल्यानंतर तिने केशाने कागद काढला. तात्यानं सांगितलं वाचून बघा. वाचून बघितलं ते दादांच्याकडे द्या म्हणजे मला मी वाचून बघितलं. ह्या सगळ्यांना भेटायचं आहे. तुम्ही दोघांनी बघ काही मला सांगायचं नाही काय केलं काय राहिलं याला महत्त्व नाही. ती माणसं तुम्हाला ओळखतात तुम्ही त्यांना ओळखता. त्यामुळे ह्या माणसांच्यापर्यंत पोहोचा संपला विषय. आता ह्याचबरोबर राज्यात महायुती सरकार जे आहे हो तिने योजना काढलेल्या आहेत. त्या बऱ्याचशा योजना आहेत त्याचा लाभ होईल का? कसं आहे पब्लिकच्या डोक्यात काय हे कधी म्हणजे त्याचा तुम्ही म्हणताय अंदाज कधीच लावता येत नाही. आत्तापर्यंत म्हणजे मी ह्या कशाच्या विरोधात आहे तर तुमचं ते काय चालतं ते सर्वे करून सांगता नाही ह्यांचे एवढे येते हां पोल एक्झिट पोल हां असं काय तर आहे ते आपल्याला आवडत नाही म्हणजे तुम्ही कुणाचं तरी खाताय त्याचंच गाता. बरोबर स्पष्ट आहे सांगतो. त्यामुळे आम्हाला ते आम्ही अशा माणसांच्या विरोधात पण नाही नको वाटतं. बरोबर तुम्ही आमच्याजवळ बसलाय म्हणून आमचं लिहावं असं ही आमची इच्छा नाही. त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांचंही लिहावं असं आमची इच्छा नाही. योग्य लिहायचा प्रयत्न करा तर ते नाही घडत. तुमचे एक्झिट पोलमध्ये जे रिपोर्ट्स येतात की आत्तापर्यंतच्या आमच्या ह्याच्यात म्हणा म्हणजे माझं वय आता 78-79 आहे. या काळात तुमचे एक्झिट पोल 100% खरं ठरलेत असं एखादं वर्षाने एखादी यांचंही सांगा म्हणजे मालिका सांगा. आता तुम्ही म्हटलं नाही आम्ही आमचं ह्यांचं काम करतोय की आम्ही यावर्षी एक्झिट पोल लावला होता आणि तो आमचा असं 100% खरं असा झाला आहे. दाखवा ना एक्झिट मग एक्झिट पोल हा कुणाच्याही हातात नाही सापडत. आणि हे जर तुम्हाला कळत असतं मग निवडणूक लढवाय खेळायची गरजच नव्हती. बरोबर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.